आंब्या बहारामध्ये कळी आल्यानंतर आणि फुल निघाल्यानंतर काही समस्या होतात. त्यात मुख्य समस्या जसं कीड आणि मावा. तर ह्या माव्यापासून आपल्या फुलाला कसं वाचवायचं, हा एक खूप मोठा प्रश्न असतो. तर आपण आज योगेश म्हस्के सरांसोबत चर्चा करू. अर्जुनराव वागचौरे आणि संभाजीराव रोडे. राम राम. राम राम. राम राम. राम राम शेतकरी मित्रांनो. राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण फिरत फिरत परत एकदा एका मोसंबीच्या बागेत आलेलो आहोत. ज्या बागेत आता कळी निघालेली, कळी फुललेली. अशा बागेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे परागीकरण. मधमाशीचा रोल असतो सेटिंगसाठी. जो याच्या मोसंबीच्या बागेमध्ये क्रॉस पॉलिनेशन म्हणजे हस्तांतरित परागीकरण हे होत असतं. तर त्यामध्ये आता अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस बागेत आपण पाणी फोडल्यानंतर खतं उचलल्यानंतर जे कवळ्या पानासोबत म्हणजे कळीसोबत ही जी फूट निघत असते, तर ह्या कवळ्या पानावर रस शोषक किडींचा अटॅक वाढून जातो. म्हणजे त्याच्यामध्ये मावा, फुलकिडा, ज्याला आपण मावा थ्रिप्स म्हणतो, या रोगांचा अटॅक वाढल्यानंतर मग आता आपली बागेतली अवस्था अशी आहे की अशा वेळी आपल्याला मधमाशीही डिस्टर्ब करायची नाही. आणि आपली मधमाशी जर डिस्टर्ब झाली तर आपली सेटिंग होणार नाही. जे परागीकरण व्हायला पाहिजे, क्रॉस पॉलिनेशन ज्याला म्हणतात, ते होणार नाही. मग मधमाशी डिस्टर्ब न होणारी औषधी कोणती फवारणीत असतात हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण अशा वेळी आपण काय थोडंसं कवळ्या पानावर मावा वगैरे बघितला का, थोडं पान वाकडं झालेलं दिसलं रस शोषक किडीचा अटॅकनं, आपण लगेच फवारणीला मार्केटमध्ये बाजारात जातो आणि कुठलीही औषधी घेऊन आपलं जे मधमाशीचं परागीकरणाचा जो एक महत्त्वाचा रोल असतो बागेतला, तो डिस्टर्ब करतो. मग अशा वेळी आपण कोणती औषधी घेणं गरजेचं आहे? तर शेतकरी मित्रांनो, अशा अवस्थेमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीम ऑइल, नीमार्क, जे 10,000 PPMचं असतं. 10,000 PPMचंच घ्या शक्यतो यावेळेत, कारण आपल्याला रस शोषक किडीवर कंट्रोल मिळवायचं आहे. मग नीम ऑइल आपण 10,000 PPM प्रति लिटरला 1 ते 1.5 ml, प्रति लिटरला 1 ते 1.5 ml आपला जसा पंप असेल त्या प्रमाणात आपण घ्यावं. त्याचसोबत आपण कॅल्शियम बोरॉनचं कॉम्बिनेशनमधलं एखादं प्रोडक्ट घ्यावा, किंवा मग मिक्स मायक्रोन्यूट्रन चिलेटेड फॉर्म्युलेशनमध्ये ते पण 1 ते 1.5 ग्रामनं जर घेतलं तर पुढं आपले हे जे गुंडी किंवा जी सेटिंग होते याच्यामध्ये त्या अन्नद्रव्याची सुद्धा मदत होऊन जाते झाडाला. अशा पद्धतीत आपण एकदम सोप्या याच्यात नियोजन करायचं आहे. याच नीम ऑइलसोबत आपण एखादं बायोमधून बायो 303 सारखा प्रोडक्ट, किंवा मग ज्युपिटर 909 सारखा प्रोडक्ट समिधा केमिकलचा, ते पण घेऊ शकता. कारण काय होतं, कधी कधी अशा अवस्थेत आपल्या बागेत जर जुनी अंडी राहिली किंवा आपली फवारणी झालेली नसती रेस्टिंगमध्ये, तर जुनी अंडी, आळी याचा पण प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये शिल्लक राहतो. अशा वेळी त्याचा पण अटॅक एखाद्या वेळेस वाढू शकतो. तर मग अशासाठी आपण बायो आणि नीम म्हणजे ज्युपिटर 909 किंवा बायो 303 यासोबत आपण 10,000 PPMचं नीम घेऊन या रस शोषक किडीवर आपण कंट्रोल मिळवू शकतो. आणि या कंट्रोलसोबत आपण जे परागीकरणाचं, जे क्रॉस पॉलिनेशनचं बागेत काम चालू आहे, त्याला पण कुठं डिस्टर्ब होऊन देणार नाही याची काळजी पण घेऊ शकतो. आता फवारणी करताना कसं, आता कळी चांगली आलेली आहे आणि आपल्याला माव्यावर नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी घ्यायची. तर फवारणीमध्ये किती प्रेशर ठेवावं? कारण आता ब्लोअर तर चालवणं याच्यामध्ये शक्य नाही आहे. कारण ब्लोअर चालवण्याने काय की मग जी कळी आहे ती पण गळून जायची. तर अशा वेळी फवारणी करताना किती प्रेशर, दाब ठेवायचा? झिरोवर करायची, कशी करायची, काय? झिरोवर कमी दाबातच, कारण आता भरपूरशा ठिकाणी STP, ब्लोअर, त्याचसोबत चार्जिंगचे पंप आलेत, त्याला स्पीड मेंटेन करायचं बटन असतात. मग आपण जेवढं स्पीड कमी देता येईल किंवा जेवढं मॅन्युअली फवारणी करता येईल, जेवढं प्रेशर कमी राहील त्या पद्धतीत आपण जर फवारणी केली तर मग आपले हे जे कळीची अवस्था आहे हिला कुठे इजा होणार नाही. कारण हिला थोडंसं जरी आपण जराशी बोट जरी लावलं तर ती देठाला सोडून देते. त्यामुळं आपण जर कमी लो प्रेशरमध्ये जर फवारणीचं नियोजन केलं तर ते बेटर राहील. फूट निघायच्या अवस्थेमध्ये किंवा कळीच्या अवस्थेमध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगतो की झिरो प्रेशरवर तुम्ही फवारणी करा.
आता काही शेतकरी डायरेक्ट ब्लोअरच मारतात अशा स्थितीमध्ये सुद्धा. तर असं नाही करू शेतकरी. यासाठी काही मेसेज तुम्हाला द्यायचं? नाही, कारण त्यांना शेतकऱ्यांना नुकसान काय होतं ना. असतं सर, शेतकऱ्यांना त्याची जाणीव नसते किंवा ती माहितीच नसते. आपलं या शेतीचा प्रेशरनं अनुभव आहे, फवारणीचा अनुभव आहे, पण आता आहे ब्लोअर सगळ्या वगैरे ह्या नवीन हां, टेक्नॉलॉजी नवीन आहेत. या आधुनिक आपल्याला त्याच्या टेक्नॉलॉजी दाबाचा काही अनुभव नसतो त्या शेतकऱ्यांना. त्याचे आपल्याला फायदे पण होतात आणि तोटे पण होतात. पण ते तोट्याचा विचार न करता फायद्यापुरती गोष्ट लोकं लक्षात घेतात शेतकरी मित्र आणि मग ते नुकसानाला नंतर त्यांना बळी पडावं लागतं. त्यामुळं मग आपण थोडंसं माहितीपूर्वकच करणं गरजेचं आहे. थोडंसं आपण विचारून घेऊन जे मार्गदर्शक असेल त्याच्यासोबत राहूनच आपण, कारण हे होणारं नुकसान आपलं पूर्ण वर्ष घेऊन जाणारं असतं. हे नुकसान फार मोठं असतं, म्हणजे आपण ज्याच्यासाठी सगळं काही करतोय वर्षभरासाठी, तिथून येणारं आउटपुटच आपलं थांबणारं नुकसान असतं. त्यामुळं कळी जपणं या अवस्थेत फार गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं प्रेशरचे यानं फवारणी करूच नाही. जेवढं मॅन्युअली किंवा बॅटरी फवारा असेल तर त्याला पण लो स्पीडमध्ये आपण फवारणी घेऊनच आपल्या कळीचं संरक्षण करावं. तसंच शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये पाण्याचं पण व्यवस्थापन फार गरजेचं आहे. तुम्ही आता हा जो सेटिंगचा पिरियड असतो किंवा गुंडी बांधण्याची जी प्रोसेस असते झाडामध्ये, तर यामध्ये आपली जमिनीत थोडं हीट असणं गरजेचं असतं. म्हणजे जमिनीत थोडी हीट असली, कारण वातावरण आपलं गारव्याचं असतं यावेळेस. आपण ज्या आंब्या बहारात गारव्याच्या वातावरण, थंडीच्या वातावरणात आपण बहार फोडत असतो. तर या बहारामध्ये थोडीशी जमिनीत हीट असणं किंवा झाडामध्ये हीट तयार करणं हे फार म्हणजे गरजेचं चांगला आहे. ताण देऊनच पाणी हां, देणं. जे आपल्या जमिनीच्या कंडिशननुसार, मातीनुसार आपण ताणानुसार जेवढं आपल्याला चांगल्या वापसा कंडिशनमध्ये पाणी देता येईल, त्याच पद्धतीत पाणी द्यावं. जेणेकरून मग झाडामध्ये थोडीशी हीट तयार होईल आणि जी सेटिंग व्हायची झाडावरची गुंडीची, ती पण चांगल्या पद्धतीत होईल. तिच्या गळीला आपण जास्त बळी पडणार नाही. आता जसं आता फेब्रुवारी सुरू झाला आहे, उष्णतेचा टाईम आता सुरू होईल दमादमाने. जशी उष्णता वाढते तसं गुंडी गळीची एक समस्या असते. तर माव्यावर नियंत्रण केलं तर मग थोडंसं झाडामध्ये ताकद येऊन जाते. त्यांनी ही गुंडीगळ कमी होते. बरोबर. आणि पुढं गुंडीगळी कमी करण्यासाठी सुद्धा अगर काही फवारण्या करायच्या असतील, तर शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण किती दाबाने फवारणी द्यायची. हो, एकदा आपली गुंडी एक लिंबाच्या आकारापर्यंत होईपर्यंत, जोपर्यंत सोबत ती हे होत नाही, जाम होत नाही, पक्की होत नाही, तोपर्यंत आपल्याला या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपण काही ट्रीटमेंट देतो जे खतं उचलण्यासाठी, अपटेकिंगसाठी, त्या जर वेळेत झाल्या तर अजूनही आपण गळीवरती कंट्रोल चांगल्यापैकी करू शकतो. कारण त्याच्यातून पण भरपूरशा अन्नद्रव्याची कमतरता जी असते झाडातली गळीला, ते एक कारण आहे. ती कारणसुद्धा आपलं संपून जातं तिथं. तर ह्या एक 2-4 पॉईंट होते शेतकरी मित्रांनो. हे ह्या वेळेत काळजीचे, लक्षपूर्वक करायचे आणि ही काळजी घेतली तर आपल्या उत्पादनात कुठंच आपल्याला धोका होणार नाही. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.